नमस्कार, मी स्वानंद गंगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंकाचा विशेष कार्यक्रम गाठी भेटी। या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण सध्या नवरात्री विशेष काही मुलाखती घेत आहोत। वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महिलांशी आपण त्या निमित्ताने गप्पा मारत आहोत। गेल्या काही दिवसात आपण अशा वेगवेगळ्या महिलांना भेटलो, त्यांचा प्रवास आपण ऐकला, पण आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांचा हा एक वेगळा प्रवास आपण बघणार आहोत। जो प्रवास फक्त त्यांचा कारकिर्दीचा नसून तो एक आध्यात्मिक प्रवास आहे, तो एक धार्मिक प्रवास आहे आणि तो एक प्रकारचा सांस्कृतिक प्रवास सुद्धा आहे। आपल्या धर्मात, आपल्या संस्कृतीत त्या प्रवासाला एक वेगळं महत्त्व आहे, ज्याला आपण नर्मदा परिक्रमा असं म्हणून ओळखतो। आपण अनेक नर्मदा परिक्रमा वासियांबद्दल वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांच्याशी बोललो असू। अशाच एका नर्मदा परिक्रमा वासियांना आपण इथे आज बोलवलेलं आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आपल्यासमोर सोबत जोडल्या गेलेल्या आहेत रश्मी विचारे। नमस्कार रश्मीताई। नमस्कार। न्यूज डंकामध्ये तुमचं हार्दिक स्वागत। मी आत्ता जसं इंट्रोच्या वेळी सांगितलं, आपण नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केलीत आणि तो एक आपल्या धर्मानुसार संस्कृतीत एक वेगळा प्रवास त्याला म्हटलं जातं। तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? मुळात नर्मदा परिक्रमा आपण करावी असं तुम्हाला केव्हा वाटलं किंवा तुम्ही त्याच्यासाठी प्रोत्साहित कशा प्रकारे झालात? मी स्वतः पेशाने लायब्ररियन आहे किंवा होते म्हणा, आता मी सध्या नाही करते जॉब, पण त्या दरम्यान मी एक पुस्तक वाचलं होतं, कोण्या एकाची भ्रमणगाथा, गोनी दांडेकरांचं, आणि ते आहे प्रवास वर्णन। तर ते प्रवास वर्णन वाचल्यानंतर कुठेतरी ती एक उत्सुकता वाटायला लागली की हे इतकं छान प्रवास वर्णन आहे तर आपण हा प्रवास करून बघितला पाहिजे। हे फक्त एक तेवढ्या पुरतीच मर्यादित होतं, म्हणजे हे माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे। पण आता तुम्ही बघाल की लॉकडाऊनच्या कालावधीत बरेच जण यूट्यूब पाहत होते। असंच यूट्यूब चॅनल पाहता पाहता माझ्या लक्षात आलं की जगन्नाथ कुंटेंचे व्हिडिओ नजरेसमोर आले। कदाचित तो एक योगायोग म्हणावा लागेल, कारण कसं आपण यूट्यूबला जे सर्च करतो तेच व्हिडिओ दिसत असतात, पण तो सहज व्हिडिओ समोर आला म्हणून मी जगन्नाथ कुंटेंचा तो क्लिक करून पाहायला सुरुवात केली। तर तो व्हिडिओ होता त्यांचा नर्मदा परिक्रमेवरचा, आणि त्यांचे असे बरेच 2-3 जे काही व्हिडिओ आहेत ते पाहिले मी, आणि मग ती उत्सुकता परत जागी झाली की आपणही हे करायला हरकत नाही आहे, बघितलं पाहिजे करून। कारण उभ्या महाराष्ट्राला जर नर्मदा परिक्रमा कोणी ओळख करून दिली असेल, म्हणजे नर्मदा परिक्रमा ही खूप आधीची आहे, पण जास्त जी ओळख झाली ही जगन्नाथ कुंटेंमुळे, कारण त्यांची बरीचशी पुस्तकं नर्मदा परिक्रमेवरती आलेली आहेत। नर्मदे हर हर असेल किंवा कालिंदी असेल, साधना मस्त असेल, अशी बरीच पुस्तकं आहेत त्यांची। तर त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की आपणही नर्मदा परिक्रमा करून पाहिली पाहिजे। पण मग जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतलात, म्हणजे वाटणं हे खूप सोपं असतं, म्हणजे पण त्या दृष्टीने काही तयारी करणं आणि ठोस निर्णय घेणं की नाही, मी आता जाणार आहे, बस ही तारीख ठरली, हा महिना ठरला आणि मी जाणार आहे, मग त्या दृष्टीने तयारी कशी होती? म्हणजे तुम्ही आता संसारात आहात तर घरातले कुटुंबीय, त्यांची तयारी, मग तुम्ही तो एक काही महिन्यांचा कालावधी नसणार, म्हणजे घरात स्त्री नसणं म्हणजे घराचा कणा नसणं, आणि तो कणा नसताना मग घरातल्यांनी कशा प्रकारे पूर्ण आपलं 4 महिने 6 महिने जे काय असतील ते पूर्ण आपलं दैनंदिन कार्य सगळं चालवायचं, ह्या सगळ्याची तयारी कशी होती? म्हणजे ह्या सगळ्याची तयारी मला असं वाटतं ती एक दैवी नियोजनच होतं, कारण लॉकडाऊन लागला। हा लॉकडाऊन बऱ्याच जणांना, काही जणांना त्रासदायक ठरला, पण माझ्यासाठी लॉकडाऊन खूपच मी म्हणेन ना की परीस मिळालं मला, जीवनाचं सोनं करण्यासाठी परीस मिळालं मला लॉकडाऊनचा तो कालावधी। कारण त्या लॉकडाऊनच्या कालावधीत मी पुस्तकं वाचली, पुस्तकं वाचल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण आता नर्मदा परिक्रमा करायची आहे। पण मी स्वतः राहते वरळी कोळीवाड्यात, आणि लॉकडाऊनमध्ये वरळी कोळीवाडा 75 दिवस कंप्लीट बंद होता, आणि अशा कालावधीत आपण बाहेर जाऊन परिक्रमा करून यायचं, म्हणजे मनाने विचाराने मी परिक्रमा तेव्हा सुरुवात केली होती, फक्त शरीराने मी बाहेर पडू शकत नव्हते। पण मी पुस्तकं वाचल्यानंतर ठरवलं की आपण करायची परिक्रमा, आणि हे सगळं करताना घरचं मॅनेजमेंट काय हा विचारही डोक्यात आला, कारण स्त्री म्हटल्यानंतर ते पहिलं येतं, कारण जबाबदाऱ्या कुठेतरी एक पाय धरून ठेवत असतात। तर हा विचार केल्यानंतर मग मी म्हटलं की जर बाई घरात ठेवली कामाला
तर ती एक 4-5 महिने सांभाळेल का, करेल का जेवण, म्हणजे बाकीचं हे दोघं करू शकते. मला एक मुलगा आणि मिस्टर असे आम्ही 3 जण राहतो घरात. तर करोनाचा काळ असा असल्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला घरात आपण येऊन काम करायला सांगणं हेही तितकंच धोकादायक वाटत होतं. कारण कसं मी स्त्री असल्यानंतर कुठेतरी साफसफाई करते वगैरे असं होऊ शकत होतं, पण जर पुरुषच घरात आहेत तर ते कितपत साफसफाईकडे लक्ष देतील ह्याची थोडी काळजी वाटत होती. मग मला असं सुचलं की मुलगा माझा 12वीची एक्झाम नुकतीच दिली होती मार्चमध्ये आणि हे एप्रिलच्या दरम्यान मी वाचलं होतं. मग मी ठरवलं की त्याला लहानपणापासून थोडीशी आवड होती, म्हणजे कसं मी किचनमध्ये जेवण करताना तो माझ्या बाजूला येऊन बसायचा. तर म्हटलं ह्या संधीचा पण एक फायदा घेतला तर. मग मी त्याला म्हटलं की आर्य, मी तुला, माझ्या मुलाचं नाव आर्य, आर्य मी तुला जेवण शिकवू का, कारण मला परिक्रमेला जायचं तर तू करशील का थोडंफार जेवण. त्याने लगेच तयारी दाखवली. म्हणजे हा निव्वळ योगायोग किंवा ते म्हणतात ना की नियोजन होतं नियतीचं, की हे असं असं होणार आहे, त्याप्रमाणे ते घडत गेलं. आणि त्यांनी तयारी दाखवली मी जेवण शिकण्याची. त्याने अवघ्या, म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, एक मुलगा असून त्याने अवघ्या 15 ते 20 दिवसात सगळं जेवण शिकला तो. क्या बात आहे. आणि मी घरातलं मॅनेजमेंट पण असंच केलं होतं की कुठे मसाले ठेवलेत, कुठे काय ठेवलं, हे सगळं व्यवस्थित त्याला दाखवून ठेवलं. आणि परिक्रमेला निघायच्या आधी घरातलं थोडं सामान भरून जायचं अशी एक मनाची तयारी ठेवली होती. त्याला जेवण आलं म्हटल्यानंतर आता राहिला चपात्यांचा प्रश्न. म्हणून मग काय केलं की जेव्हा थोडंसं लॉकडाऊन उघडलं तेव्हा मी एक फूड प्रोसेसर घेतला. कारण पीठ एक वेळ चपात्या लाटू शकतात कशाही वेडा वाकड्या जे काय असतील त्या, पण पीठ मिळणं कठीण आहे. म्हणून मग फूड प्रोसेसर घेतलं आणि नवऱ्याला पीठ मळायचं आणि चपात्या करायचं शिकवलं. त्यामुळे हा लॉकडाऊन पिरियड मला मिळाला ह्यांना शिकवण्यासाठी. म्हणजे माझी मानसिक तयारी मी करत होती, त्याच्याबरोबर त्यांचीही मानसिक तयारी मी करून घेत होती की मी नसणार तर मी नसल्यानंतर तुम्ही याला काय करायचंय, ही एक मानसिक तयारी त्यांची करून घेत होती त्या दरम्यान. मग या कालावधीत ज्या वेळेला निघायचं होतं, अनेकदा आपण म्हणतो की आपण काहीतरी ठरवतो आणि त्याला अडचणी येतात. अडचणी अनेकदा त्या परीक्षेसारख्या असतात आणि तुमची ती एक परीक्षा घेतली जात असते की तुमचा निश्चय किती दृढ झालेला आहे, किती ठाम आहात तुम्ही त्या निश्चयावर. अशा काही घटना घडल्या का की निघायचं आहे पण तरीही आधी अशा काही घटना की ज्यावरनं किंतु यावा, की जावं का हा प्रश्न निर्माण व्हावा, असं काही घडलं का? मला असं वाटतं आध्यात्मिक प्रवास हा असाच असतो की तुम्हाला त्या परीक्षा देत देतच पार करावा लागतो. परिक्रमेत चालायचंय, चालून परिक्रमा पूर्ण करायची असा एक जेव्हा निश्चय केला, कारण कसं परिक्रमा ही गाडीने पण करतात, पण तुम्हाला आध्यात्मिक प्रगती हवी असेल किंवा अनुभूती हवी असेल तर जेवढं तुम्ही चालाल, शरीराला त्रास द्याल, तेवढी ती तुम्हाला अनुभूती येत जाते. हे जगन्नाथ कुंटेंच्या पुस्तकातून वाचण्यात आलं होतं. त्यामुळे असं पक्क ठरवलं की आपण चालतच परिक्रमा करायची आहे. आणि ह्यासाठी आता आपण मुंबई शहरात राहतो, मला तर स्वतःला स्कूटीची सवय, म्हणजे मी अगदी वरळीतून सेंचुरीला जायचं तरी मला स्कूटी लागते, म्हणजे इतकं एक अर्धा किलोमीटर पण मी चालत नाही. आणि अशा ह्याच्यात माझी मनाची तयारी होती की आपण आता चालायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे जेणेकरून थोडीशी पायाला सवय होईल. म्हणून मी जेव्हा लॉकडाऊन थोडासा शिथिल झाला त्याच्यानंतर मी वरळी सीफेसला चालायला सुरुवात केली. सकाळची मी 4:30-5ला चालायला जायची. एक 15 दिवस चालल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपले पाय दुखत आहेत, ढोपर दुखत आहेत. मग पहिल्यांदा पेन किलर्स घेतल्या, म्हणजे घरच्या घरी आपण प्राथमिक उपचार जसे करतो तसे करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते थांबेना. मग डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांना म्हटलं असं असं झालं आहे की माझे ढोपर खूप दुखत आहेत. तर त्यांनी असंच कारण दिलं की लॉकडाऊनमुळे कदाचित लगेच चालायला सुरुवात केली म्हणून कदाचित ते ताण पडला असेल पायावरती. त्यांनी थोड्याशा पेन रिलीफ गोळ्या दिल्या. मी त्या घेऊन आले घरी. 8 दिवस औषधं घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवस निदान चालू नका, थोडासा आराम करा. म्हटलं हरकत नाही. 8 दिवसानंतर परत उठले, सकाळी चालायला सुरुवात केली. 2-3 दिवस चालल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझे ढोपर खूप सुजलेत, म्हणजे इतके सुजले की कोण म्हणेल ढोपर नाही, ते जणू काही बटाटेच आहेत, इतके ढोपर सुजले. मग लगेच मी डॉक्टरकडे गेले. मी म्हटलं हे काहीतरी वेगळं दिसतंय मला, तर एवढा ताण कसा येऊ शकतो पायावरती. मग डॉक्टर म्हणाला की आपण एक्सरे काढूया. मग तो एक्सरे काढण्यात आला. एक्सरे काढल्यानंतर असं लक्षात आलं की ऑस्टिओआर्थरायटिस झालं आहे. कारण मला स्वतःला थायरॉइडचा त्रास असल्यामुळे हाडांची झीज होती आहे, ढोपरांच्या हाडांची, असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं 3 किलोमीटरच्या वरी चालायचं नाही तुम्ही. म्हणजे हे माझ्यासमोर एक मैयाने टाकलेलं एक आव्हान होतं
की ते आव्हान कसं मी पेलतेय किंवा किती घाबरून जाते, मानसिक किती तयारी आहे, हे कदाचित मैयाला पाहायचं असावं. मैया म्हणजे नर्मदा मैया असा मी उल्लेख करते. तर तो रिपोर्ट घेऊन मी घरी आले. मिस्टरांना सांगितलं की म्हटलं असं असं झालंय. तर तो म्हणाला की मग तू आता काय ठरवलंयस, जाणार आहेस का परिक्रमेला? म्हटलं जायचं तर नक्की झालंय माझं. म्हणजे मी आहे स्वतः स्वामींची भक्त, स्वामी समर्थांची. त्यामुळे मी त्याला म्हटलं की तू फक्त हो म्हण, बाकी स्वामींवरती सोडूया आपण, स्वामी करून घेतील आणि मैया करून घेईल. तर तो म्हणाला ठीक आहे, तुझी जायची तयारी आहे तर तू कर, पण नाही तुला झेपलं तर वाहनाने पुढची कर, असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे अशी एक तयारी होती की बघूया, आधी जाऊया तर खरं. म्हणजे परीक्षेला न बसताच पेपर कठीण येईल म्हणून न बसणं हे पटत नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, जाण्याची तयारी झाली होती बऱ्यापैकी, म्हणजे मानसिक. अजून बाकीची तयारी करायची होती. त्यामुळे ती ही हळूहळू होत गेली. 3 किलोमीटर चालायला ही म्हणजे डॉक्टरांचा सल्ला असताना की 3 किलोमीटर पेक्षा अधिक चालू नका. तिकडे 4 महिन्यात नर्मदा परिक्रमा पूर्ण करणं म्हणजे दिवसाला काही नाही तरी एक 45 ते 50 किलोमीटर चालणं होतं. म्हणजे मी जे वाचलेलं आहे, कधी जास्त कधी कमी होऊ शकतं, पण हे तुम्ही चाललात आणि त्याचा त्या काळात तुमच्या ढोपरावर काही परिणाम किंवा तो त्रास पुन्हा आलाय, ढोपर सुजलाय किंवा इतर काही असं काही त्या दरम्यान घडलं? जेव्हा मला ते ऑस्टिओआर्थरायटिस डिटेक्ट झालं, मग मी वरळीत एक पोद्दार हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक, त्यामुळे ठरवलं की आयुर्वेदिक उपचार करायचे. आणि मी तिथे जाऊन थोडे उपचार घेतले. त्यांनी काही औषधं प्रिस्क्राईब केली होती. त्यांनीही तसंच सांगितलं होतं की चालणं कमी करा, म्हणजे 1-2-3 किलोमीटर चालायचं बस दिवसाला, त्याच्यावर नाही चालायचं. आणि त्यामुळे हळूहळू तुम्ही वाढवत जा हवं तर. मग मी काय केलं, त्यांच्याकडनं जी औषधं प्रिस्क्राईब केली होती ती 3-3.5 महिन्याची औषधं मी सोबत कॅरी केली परिक्रमेला जाताना. आणि मानसिक थोडंसं मला झालं होतं की आपल्याला चालता येणार नाही, आपण कसं चालणार आहोत हे थोडंसं मानसिक वाटत होतं. पण ज्या पद्धतीचा मैयाचा अभ्यास केला होता की मैयाला जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पित होता तेव्हा मैया तुमचा हात धरून तुम्हाला परिक्रमा करून घेते. तर हे असं कुठेतरी डोक्यात होतं की आपलाही मैयाने हात धरावा, आपली ही परिक्रमा करून घ्यावा, असं तो एक आशेचा किरण मनात येत होता. आणि ठरवलं की औषधं घेऊन का होईना, जसं झेपेल तसं हळूहळू का होईना, कारण मी घरी सांगून गेले होते की मी 6 महिने येणार नाही, 6 महिने मला लागतील परिक्रमा करायला. आणि घरच्यांनी ती तयारी दाखवली, विशेष म्हणजे की ठीक आहे तुला करायचे तू कर. आणि म्हटलं की म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा फार कमी चालायची, म्हणजे 10-12 किलोमीटर, त्याच्यावर नाही चालायची. आणि तेव्हाही पण ह्या परिक्रमेदरम्यान माझे ढोपर कधीच सुजले नाहीत. म्हणजे मैयाची अनुभूती काय घेतलीत तुम्ही हे जर कोणी विचारलं तर म्हटलं हीच पहिली एक अनुभूती आहे की दुखत होते, पाय दुखत होते, कारण साहजिकच आहे, शरीर आहे ते, त्याला सवय नाही आहे आणि तुम्ही एवढं चालताय तर ते दुखत होते. पण तरीही जेव्हा मैयामध्ये आंघोळ करायची ना की तो सगळा क्षीण, ते सगळं दुखणं निघून जायचं आणि तो पुढचा प्रवास चालू व्हायचा. जेव्हा तुम्ही प्रवासाला सुरुवात केलीत, ओंकारेश्वर पासून म्हणजे नर्मदा परिक्रमा सुरू होते आणि तिथे संकल्प आपण करतो आणि तिथून पुढे हे सुरू होतं. तर हा सगळा जो आपण म्हणतो की परिक्रमेचे नियम आहेत, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? म्हणजे जर कोणाला करायची असेल तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. बरोबर. परिक्रमेचे नियम असं आहेत की तुम्ही घरातून निघताना तुमचे 2 जोडी कपडे, तुम्हाला आवश्यक असेल तेवढं सामान, एक कमंडलू आणि दंड, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. शिवाय नियम असा आहे की तुम्ही पैसे बाळगायचे नाहीत. म्हणजे आता हल्ली घेऊन जातात, म्हणजे मीही स्वतः नेले होते, कारण जर औषधाला वगैरे लागले तर, कारण मैया सगळं सांभाळते ही खात्री होती, पण तरीही एक आधार म्हणून घेऊन गेले होते की कुठे जर हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, कारण असं बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवर बघितलं होतं किंवा सुहास लिमाईंचं पण मी पुस्तक वाचलंय नर्मदेहर, तर त्याच्यातही त्यांना थोडंसं पायाला दुखापत झाले म्हणून ऑपरेशन करावं लागलं होतं. तर म्हटलं असं जर काही घटना घडली तर आपल्याकडे पैसे हवेत. बरेच जण कार्ड नेतात, पण मी पैसे नेले होते. तर ते थोडेसे पैसे जर आपल्याला लागले तर, तुमची लागणारी काही औषधं असतील तर, आणि स्वतः असं विकत घेऊन, म्हणजे तुमच्या जिभेचे चोचले पुरवता येतील असं काही खायचं नाही. भिक्षा मागून खायचं किंवा आश्रमात जे देतील ते खायचं. एक आणखीन महत्त्वाचा नियम आहे की आरसा पाहायचा नाही. म्हणजे मला असं
वाटलं होतं की आरसा का पाहायचा नाहीये, काय असं. पण जेव्हा मी परिक्रमा करत होते त्या दरम्यान मला ते जाणवलं की म्हणजे मी ठरवलं की चला मी पण आरसा नाही पाहणार, माहिती नाही का, पण असं ठरवलं की नाही पाहायचा आरसा. ते परिक्रमा करताना मला जरा लक्षात आलं की आरसा का नाही पाहायचा. कारण आपण जेव्हा चालतो, उन्हातून चालतो, थंडी, वारा, पाऊस सगळेच ऋतू तुमच्यावरती बरसत असतात. अशा वेळेस तुमच्या शरीरावरती तो परिणाम होत असतो. मग तुम्ही काळे पडता, बारीक होता, कुठेतरी तुमच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडतात किंवा उन्हाचा त्रास होतो, हे सगळ्या गोष्टी होत असतात. तर आरसा पाहिल्यानंतर आपल्याला विचार होता, अरे मी काळी पडले, अरे आज माझं हे झालंय. म्हणजे आपण बाह्य स्वरूपात न अडकता आंतरिक कसं आपल्याला बदल करून घेता येईल हे पाहण्यासाठी म्हणून तो आरसा पाहायचा नाही. हे मला ते तिथे गेल्यानंतर त्याचं गूढ कळलं की अच्छा म्हणजे ह्याच्यात पडायचं नाही आपल्याला बाह्य स्वरूपात, म्हणून आरसा नाही पाहायचा. मी तो नियम कायम ठेवला. म्हणजे काही जण म्हणतात की फणी वापरायची नाही, तेल वापरायचं नाही, केस विंचरायचे नाहीत. पण काय होतं की अशा ऋतूंमधून आपण जात असतो, धुळीमधून जात असतो, प्रचंड धूळ उडत असते, मग त्या केसात खूप गुंता होतो, जटा होण्याचा संभव असतो. जाताना मी फक्त एक सांगते की मी परिक्रमेला जाताना माझे केस खूप लांब होते, म्हणजे अगदी ढोपरा इतपत केस होते माझे. पण परिक्रमेला जायचं म्हणून मी केस कापून आले. माझा नवरा मला म्हणाला हे का केस कापलेत, कारण परिक्रमेत तुम्हाला कापता येत नाही, त्याच्यामुळे मी आधीच कापून गेले. कारण म्हटलं कधी आंघोळीला पाणी मिळतं नाही मिळत, म्हणजे ते सगळं त्याच्यात मला नव्हतं अडकून पडायचं की बाबा आपल्याला आंघोळच करायचंय किंवा कुठे शॅम्पू लावायचा नव्हता. म्हणून म्हटलं की आपण एक काम करूया, आपण केसच कापून जाऊया. म्हणून मग मी खांद्या एवढे केस ठेवले आणि कापून आले. तेव्हा माझ्या नवऱ्याने पाहून मला म्हटलं होतं, बघा केस कापलेस, पाही पूर्ण परिक्रमा करून यायचंच आहे आता तुला. त्यामुळे ते असं कुठेतरी मनावर बिंबवलं जात होतं की आपल्याला हे करायचंय. तर हे असे काही नियम आहेत. म्हणजे एक पांढरा वेश असतो, म्हणजे पांढरा वेश असं का, तर तुम्ही एक विरक्ती घेतलेली असते, संसारातून तुम्ही बाहेर पडलेला असतात, म्हणून तो एक परिक्रमेचा एक वेश आहे की पांढरे कपडे, हातात दंड आणि कमंडलू, हे एवढं बघितल्यानंतर कुणीही तुम्हाला ओळखते की हा परिक्रमावासी आहे. तर असे काही नियम आहेत जे म्हणजे जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढा पाळण्याचा प्रयत्न केला. महिला म्हटलं की मासिक धर्माच्या अनुषंगाने काही नियमावली नर्मदा परिक्रमेची असते, तर ती काय असते? म्हणजे त्यात चालू नाहीये की चाललं तरी चालतं, काय नेमकं सांगितलेलं आहे? ह्याच्यात कसं आहे की जेव्हा तुम्हाला मासिक धर्म येतो तेव्हा तुम्ही ज्या आश्रमात असता त्या आश्रमाचे जे महंत असतात त्यांना सांगायचं की असं असं मासिक धर्म आलेला आहे, तर काय करायचं. मग ते काय सांगतात की तुम्ही 4 दिवस राहा. जर त्यांच्या आपल्यासोबत जर कोण असेल, कारण कसं आश्रमात त्यांच्या राहिलं तरी आपल्याला बाजूला राहावं लागतं, मग ते जेवण आणून देणार, कोणतरी आपल्याला आंघोळीला पाणी आणून देणार आणि 4 दिवस आपण तिथे मुक्काम करायचा. कारण आपण जेव्हा संकल्प घेतो तेव्हा आपल्याकडे एक बॉटल असते ज्याच्यामध्ये नर्मदा मैया घेतलेली असते, आपण ती उजव्या हाताला ठेवून आपल्याला चालायचं असतं. तर काही ठिकाणी परिक्रमेत असा भाग येतो की मैयाचा तट सोडून आपल्याला चालावं लागतं, मग तिचं दर्शन होत नाही, म्हणून ही मैया सोबत ठेवावी लागते. तर अशा वेळेस ही मैया सोबत कशी घेणार, म्हणून मग ती एक तर कोण सोबत असेल तिच्याजवळ ती मैया दिली जाते, म्हणजे तो किंवा ती जे कोण सोबत असेल त्यांच्याकडे ती मैयाची बॉटल दिली जाते. आणि महंत जर म्हणाले की नाही 4 दिवस मुक्काम करा आणि मग नंतर पुढे जा तुम्ही, तर तिथे थांबायचं. पण मला असं झालं की मला माझ्यासोबत ज्या काही महिला होत्या, मला एक पुण्याची मुलगी होती माझ्यासोबत, तर त्यांनी असं महंतांनी सांगितलं की तुमच्याकडची मैया त्यांना द्या आणि तुम्ही चालायला सुरुवात करा, फक्त मैयामध्ये त्या दरम्यान आंघोळ नाही करायची. तर मला जेव्हा जिथे थांबायला सांगितलं तिथे मी थांबले, जेव्हाच महंतांनी सांगितलं की चाल तिथे मी चालले. त्यामुळे पूर्णपणे ते महंत जसे सांगतील त्याप्रमाणे चालायचं. तुम्ही एकट्याच गेल्या होतात, कुठेही रस्त्यात किंवा पूर्ण त्या परिक्रमेत प्रवासात आपण एकटे पडलोय? म्हणजे आपण निघतो, सुरुवात करतो आणि ठीक आहे एकट्याने चालू, रस्त्यात काही साथी भेटतात, मग तो थोडा एक टप्पा येतो, पट्टा येतो जो आपण एकत्र त्यांच्या सोबत चालतो. तुम्ही जसं म्हणालात पुण्यातल्या तुमच्या सोबत एक मुलगी होती, पण ती पूर्ण प्रवासात तुमच्या सोबत नव्हती माझ्या मते. नव्हती. म्हणजे मी इथून निघताना मुंबईतून एकटीच गेले होते. वाशीची एक मुलगी होती पनवेलची, तिचं मला एक कौतुक सांगावं असं वाटेल की म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुपवरनंच आमची ओळख झाली होती की तिला पोलिओ झाला होता. म्हणजे तिचा उजवा पाय तिला उचलून ठेवायला लागायचा, तरीही ती परिक्रमा करायला निघाली होती चालत.
म्हणजे तिला बघून असं मला वाटलं, अरे आपण तर पूर्ण धडधाकट आहोत, मग आपण का एवढे दिवस मागे राहिलो, म्हणजे आपला निर्णय योग्य आहे की पायी परिक्रमा करण्याचा. तर मी तिला सांगितलं की ठीक आहे, मी तुला मुंबईतून निदान खंडव्यापर्यंत माझ्यासोबत घेऊन जाईन. आणि तसंच मी जसं तिला वचन दिलं होतं तसंच मी केलं. माझ्यासोबत त्या दरम्यान म्हणजे करोनाचा काळ असल्यामुळे मुंबईतून अशा विशेष गाड्या नव्हत्या ज्यावेळेस मी रिझर्वेशन केलं, त्यामुळे मला पुण्यात जावं लागलं होतं. तर मी प्रायव्हेट गाडी केली होती, तिलाही सोबत नेलं होतं. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरून जे काही ओळखीचे झाले होते असे 10 जण आम्ही डायरेक्ट खंडव्यात भेटलो होतो, ओंकारेश्वरला भेटलो होतो. तर आमचं साधारण आम्ही 10 जण होतो. आणि ज्यांच्याकडनं आम्ही ज्या गुरुजींकडनं संकल्प घेतला होता तिथे एक पुण्याची मुलगी एकटीच आली होती. तर त्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं, तुम्ही 10 जण आहात ना, तर हिला पण सोबत घ्या. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, येऊ दे. कारण ती पण माझ्याच वयाची होती. तर म्हटलं येऊ दे, हरकत नाही, कारण आम्हाला कुठे उचलून चालायचंय, प्रत्येकाला आपापलं चालायचंय. त्यामुळे म्हटलं हरकत नाही, येऊ दे. आणि आम्ही निघताना 11 जण निघालो. म्हणजे संकल्प जेव्हा ओंकारेश्वरवरून घेतला त्याच्यानंतर 4थ्या दिवशीच आम्ही 11 जण वेगळे झालो. म्हणजे मैया सोबत ठेवत नाही, ती सगळ्यांना विखुरते. कारण तिला वेगवेगळं प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे द्यायचं असतं किंवा प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांना संकट असतात किंवा काही मिळायचं असतं. तर त्यामुळे ती मैया प्रत्येकाला वेगवेगळं करते. प्रत्येकाची मानसिक अवस्था कशी आहे ह्याची परीक्षा ती घेत असते. आणि 4थ्या दिवशीच आम्ही फक्त तिघी राहिलो 11 जणांपैकी. म्हणजे लेपा असा एक भाग आहे, काही जण लेपाला गेले, आम्ही वेदासंगमला गेलो 3घी जणी. आणि फार थकलो होतो, त्यामुळे आम्ही ठरवलं की 4 वाजताच थांबायचं. आणि आम्ही थांबलो. आणि आमच्याबरोबर जे 2 जण होते भाऊ बहीण, ते म्हणाले नाही, आम्हाला पुढचा कठोर आश्रम गाठायचा आहे. तो 5 किलोमीटर होता आणि 5 किलोमीटर पण चालणं तेव्हा आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही म्हटलं आम्ही थांबतो, तुम्ही पुढे जा. त्यामुळे ते दोघंही आमच्यापासून वेगळे झाले आणि आम्ही तिघीच राहिलो. त्यामुळे असं टप्प्याटप्प्यात होत राहतं. म्हणजे ती ही मानसिकता होती की जर आपण कदाचित एकटे पडलो तरी आपल्याला चालायचं, ही एक मानसिकता करून निघाले होते घरातूनच. या संपूर्ण प्रवासादरम्यान खूप वेगवेगळे अनुभव येतात. काही चांगले येतात, काही वाईट येतात, काही संकट येतात. संकट म्हणजे त्या संकटातून तुम्हाला एक फक्त शिकवण असते, त्या संकटातून तुम्हाला तारून न्यायला पुन्हा मैया असतेच तिथे. तर असे काही अनुभव आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल का? काही वेगळा अनुभव तुम्हाला आलेला? म्हणजे जसं आम्ही म्हटलं की आम्ही तिघीच राहिलो होतो, त्याच्यानंतर पण त्या एक मैया आहेत त्या थकल्या, त्यामुळे त्या म्हणाल्या मी स्कूटरने किंवा जे काय वाहन मिळेल त्याने मी पुढे जाते. त्यामुळे त्याही वेगळ्या झाल्या. म्हणजे फक्त पुण्याची मुलगी आणि मी असं आम्ही दोघीच राहिलो होतो. आम्ही दोघी जात असताना एवढी दलदल होती की ढोपरापर्यंत आमचे पाय दलदलमध्ये अडकले होते. आणि अक्षरशः आम्ही म्हणजे आम्हाला तो अंदाज नाही आला चिखलाचा. म्हणजे आम्ही सगळीकडून वाट काढण्याचा प्रयत्न करत होतो, कारण कसं पाऊस गेल्या वर्षी प्रचंड झाला होता मैया किनारी. त्याच्यामुळे म्हणजे दसऱ्यानंतर जे परिक्रमेला निघतात त्यांना मी असं सांगेन की दसऱ्यानंतर परिक्रमेला निघण्यापेक्षा त्रिपुरारी पौर्णिमा असते तेव्हा निघालात तर बरं होईल, कारण थोडंसं ते चिखल दलदल सुकण्यासाठी तो वेळ मिळतो ऊन आल्यानंतर. तर आम्हाला त्या चिखलाचा अंदाज नाही आला आणि आम्हाला वाटलं की पाय टाकून आम्ही पटकन पुढे जाऊ शकू, पण आम्ही दोघीही पूर्ण अगदी ढोपरापर्यंत रुतलो चिखलात. आणि उजवा पाय काढताना डावा पाय आणखीन खोल जात होता हे आमच्या लक्षात आलं. काठी हातात जो दंड असतो तोही खोल खोल जात होता. अशा झाल्यानंतर मग जेव्हा तुम्ही संकटात पडता, म्हणजे असं म्हणतात परिक्रमेत तुम्ही नामस्मरण करत जायचं, पण संकटात पडलात की आपोआप नामस्मरण आणखीन जोरजोरात होतं. तसं झालं. नर्मदे हर आम्ही करत राहिलो. आणि मैयाच्या कृपेने कुठून तरी एमपीचा एक ग्रुप आला परिक्रमावासीचाच, आणि त्यांनी आम्हाला पाहिलं. त्यांनी भराभर त्यांचे दंड वगैरे ठेवले आणि त्यांनी आम्हाला ओढून बाहेर काढलं. म्हणजे मैया तुमची परीक्षा घेतच असते, पण ती मैया तुम्हाला येऊन मदतही करते, ही अनुभूती तिकडे आलीच. आणि म्हणजे ते सगळे पण चिखलातूनच आले होते आणि त्या पुढच्या गावाला जायला तो एकच मार्ग होता, त्यामुळे चिखलातून सगळ्यांनाच जावं लागत होतं. पण आम्ही दोघी असल्यामुळे अडकलो होतो आणि अंदाज नव्हता, कारण एमपीतले लोक कशी थोडे काटक असतात, त्यांना अंदाज असतो. काही जणांच्या 2 परिक्रमा झाल्या होत्या, 3 झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना अंदाज होता की कशा पद्धतीने बाहेर पडायचं. मग त्या दंडाच्या साह्याने त्यांनी आम्हाला, पहिले ते लोक पलीकडे गेले, आपल्या बॅगा कमंडलू ठेवलं, मग दंड आम्हाला समोर देऊन त्यांनी आम्हाला काठी जोरात धरून त्यांनी ओढलं अक्षरशः. म्हणजे इतके पाय, नंतर आम्ही जवळजवळ तासभर पायच धुत होतो, इतका चिखल लागला होता. पण त्याच्यातूनही म्हणजे ते एक वेगळे अनुभव आहेत. म्हणजे मैया शिकवते तुम्हाला, म्हणजे खूप शिकायला मिळतं. या प्रवासात तिथे खूप वेगवेगळे आश्रम आहेत, काही देऊळे आहेत जिथे
परिक्रमावासींची राहायची व्यवस्था होते, जेवणा खाण्याची व्यवस्था होते, तिथे काही वेगळा अनुभव आला का? किंवा कोणी महंत, कोणी एखादा आश्रम असा खूप काही वेगळा काहीतरी चांगलं काम करतोय तिथे, असं काही? म्हणजे नर्मदा तटाला जेवढे आश्रम आहेत ना ते सगळे खरंच चांगलंच काम करतात. कारण इतकं किलोमीटर चालून गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा बनवले म्हणजे ते बनी बनाई असं म्हणतात, बनवलेलं जेवण जेव्हा पुढ्यात येतं ना तेव्हा खरंच त्यांना म्हणजे आम्ही परिक्रमा करत असतो पण आशीर्वाद त्यांनाच मिळत असतात आमच्या तोंडून. कारण एवढं थकल्यानंतर कोणतरी आपल्याला जेवण देतंय बनवून, ही खूप मोठी गोष्ट आहे. काही ठिकाणी सदावत मिळतं, म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियल देतात, तांदूळ, डाळ किंवा गव्हाचं पीठ, तुम्हाला स्वतः बनवून खायचं असतं. त्यावेळेस असं होतं ना की अरे एवढं चालून आलो, मग आता परत ते तिथे टिक्कड म्हणतात, टिक्कड करायचे असतात, पण आम्ही ते गव्हाचं पीठ घ्यायचं, चपात्याच करायचो. पण शक्यतो आम्ही तेही टाळायचो, खिचडीच करायचो, कारण ती ताकदच नसायची. कारण तुमचं ओझं तुम्हाला तुमच्या पाठीवर घेऊन चालायचं असतं. म्हणजे माझ्या पाठीवर ओझं 10 किलो होतं माझ्या बॅगेचं, आणि त्यात परत एवढं 30, 35, 40 किलोमीटर चालून आल्यानंतर की म्हणजे ते लगेच सामान ठेवायचं आणि लगेच जेवणाला लागायचं. कारण तिथे पद्धत अशी आहे की 6-7:30 सगळे जेवतात, 7-7:30ला सगळे निद्राधीन होत असतात, कारण परत सकाळी लवकर उठायचं असतं, सूर्योदयाच्या आधी. हा म्हणजे 3-3:30ला आम्ही उठायचो. त्यामुळे एवढं थकलेलं असायचं की झोपलं की बेशुद्ध पडलं हेच कळायचं नाही, म्हणजे इतकं थकलेलं असायचं. आणि अशा वेळेस ते आश्रम जेव्हा बनवलेलं देतात त्यामुळे खूप बरं वाटतं की कोणतरी बनवलेलं देतंय. तिथे जरी आश्रम नसलं तरी MP मध्ये मला इतका छान अनुभव आलाय की तिथली लोक तुम्हाला मैया मानतात. त्याच्यामुळे आश्रम नाही मिळाला तरी कितीही गरीब असले, म्हणजे तिथे म्हणजे एक वेळ दक्षिण तट व्यवस्थित आहे पण उत्तर तटाला थोडे आश्रमही कमी आहेत आणि थोडासा आदिवासी भाग जास्त आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जे पुस्तकात चंद्रमोळी झोपडी वाचली होती ती मी तिथे प्रत्यक्षात पाहिली, त्यात राहिली. म्हणजे त्यांच्या घासातला घासही तुम्हाला देतात ते. म्हणजे खरंच म्हणजे इतकं कोणासाठी करतं, म्हणजे आपण कदाचित नातेवाईक जरी आपल्याकडे आले तरी आता ह्या वेळेला कुठे आले असं आपण कधी कधी करतो, पण ते इतकं प्रेमाने करतात, नसलं तरी कुठून तरी मागून आणून ते तुम्हाला करून वाढतात. हे खूपच म्हणजे हे फक्त मैया किनारीच होऊ शकतं, नर्मदा खंडातच होऊ शकतं असं मला वाटतं. आणि खूप प्रेमळ लोक आहेत, कुठेच तुम्हाला कमी पडत नाही, म्हणजे मैया तुम्हाला कमीच पडू देत नाही. म्हणजे तिने एक योजून ठेवलेलं असतं की ही लोक आहेत, ही तुम्हाला मदत करणार आहेत. तिथली लोक म्हणजे अगदी एखादा 90 वर्षाचं जरी वृद्ध लोक असतील तेही तुमच्यावरून पाया पडतात, कारण ते तुम्हाला मैया मानतात. म्हणजे इतका मान सन्मान, त्यांचं प्रेम म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे MP मध्ये मी असं कुठला आणखीन राज्याला असं कमी लेखत नाहीये, पण MPतली लोक प्रचंड प्रेमळ आहेत. म्हणजे आपल्याला आपली लाज वाटते की आपण काहीच नाही आहोत त्यांच्यासमोर, इतकं ते करतात परिक्रमावासींसाठी. त्यामुळे त्यांच्यामुळे परिक्रमावासींची परिक्रमा होत असते, हे त्यांचंच सगळं आहे. त्यांच्यामुळे आमची परिक्रमा व्यवस्थित होऊ शकते. असे काही क्षण आले का की नाही म्हणजे आता मी निश्चय करून निघालीये, चालतीये, पण नाही आता मला अजून चालवत नाहीये, मला नाही सहन होणार. तुम्ही जसं म्हणजे तुमच्यासोबतच्याच एक सहकारी होत्या, त्यांना नाही हे झालं, त्या गाडीने पुढे गेल्या. असा कोणता एक परीक्षा बघणारा क्षण की आता जर का आयदर पुढे जायचं आहे ते सगळं सहन करत किंवा संकल्प तोडायचा आहे, तर असे काही क्षण किंवा अनुभव? असा क्षण म्हणजे एक तर तिथे थंडी प्रचंड, म्हणजे 4 डिग्रीमध्ये आम्ही राहिलोय, इतकी थंडी. 10 नंतर इतकं प्रचंड ऊन लागतं की तुम्हाला आता असं वाटेल की 1 तास कुठेतरी झाडाखाली बसून आरामच करावा आणि मग निघावं, इतकं प्रचंड ऊन असतं. ह्या अशा वातावरणातून चालताना तुमच्याकडे जे हातात कमंडलू असतं ते साधारण माझ्याकडे 1 लिटरचं कमंडलू होतं, त्यात पाणी जेवढं जेमतेम राहील तेच पाणी आम्हाला पुरवायचं असतं. म्हणजे पुढचं तुम्हाला गाव एखादं जर जंगल लागलं, कधी कधी असं व्हायचं की 15 किलोमीटर 17 किलोमीटर 18 किलोमीटर जंगलच आहे, म्हणजे ते 1 लिटर पाणीच आम्हाला पुरवायचंय. म्हणजे आम्ही फक्त तोंड ओलं करण्याइतपतच पाणी प्यायचो, म्हणजे इतकी परीक्षा. आणि ते पटकन जंगल पार करायचंय. अशा अवस्थेत एकदा मला असं वाटलं की नाही आता आपल्याला हे झेपत नाहीये, आपण मोटरसायकल वगैरे जे कोण येईल त्याच्यानं पुढचं गाव गाठूया. कारण हे आपल्याला मुंबईत एवढी सवय नसते इतकं चालायची, आणि नुसतं चालायचं नाही तर पाठीवर ओझं घेऊन चालायचंय. शिवाय मी पहिले अगदी हौशेने बूट घेतले होते,
पण ते काय होतं की मैया किनाऱ्याने जाताना कधी ओढा असतो, कधी एखादी नदी मैयाला मिळालेली असते ती पार करायची असते, त्यामुळे परत ते शूज काढा, सॉक्स काढा, त्यामुळे ते शूजही सोडून दिले होते मी एका आश्रमात आणि मग फ्लोटर्सवरच चालायची. आणि फ्लोटर्स घातल्यामुळे पायही खूप तापायचे, म्हणजे भले सॉक्स घालायचो आम्ही पण पाय खूप तापायचे. अशा वेळेस असं वाटलं होतं की नाही, आता हे आपल्याला नाही होतंय, हे आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय, आपण आता काहीतरी वाहन करून पुढे जाऊया, हा एकदा विचार आला. पण नंतर दुसरं मन असं म्हणालं की नाही, तू ज्याच्यासाठी आलीयस ते सोडून तू काय मिळवणार आहेस, म्हणजे संकल्प तुटतोय. मग असं परत ठरव आणि असं मनात विचार आला आणि एक बाईक समोर येऊन उभी राहिली, मैया किधर जाना है क्या, नर्मदे हर मैया किधर छोड़ दूं क्या, अगले गाव में छोड़ दूं क्या. असं क्षणाला वाटलं की काय करू, जाऊ का. पण नंतर नाही, दुसरं मन म्हणालं नाही नाही, आपल्याला चालत परिक्रमा पूर्ण करायची. मग त्याला म्हटलं नाही, नर्मदे हर बाबाजी, तिथे बाबाजी म्हणतात, नर्मदे हर बाबाजी धन्यवाद, आगे चले जाएंगे हम, पैदल ही करना है. अच्छा पूरे पैदल करोगे, म्हटलं अभी तो वैसे ही संकल्प है, देखते मैया कैसे करवा लेती है. असं म्हणत त्याला नर्मदे हर करून ते निघून गेले. पण तो एक मोहाचा क्षण मैया टाकते तुमच्या समोर, तुम्ही किती मोहात पडता हे ती पाहत असते. पण कदाचित एक गुरुकृपा किंवा कुठेतरी पूर्वसंचित तुमचं प्रारब्ध, हे सगळ्याचा एक मिलाप असतो नर्मदा परिक्रमेत. ते सगळं कुठेतरी एक चांगलं उभं राहिलं आणि मी असं ठरवलं की नाही, आपल्याला चालूनच पूर्ण करायची आहे परिक्रमा. आणि परत तो विचार कधीच मनात आला नाही. म्हणजे ही मैयाचीच कृपा, हे सगळं मैयाचंच आहे, हे तिची लीला वेगळी आहे. ती खूप मोहाचे क्षण समोर तुमच्या टाकत असते, पण त्या मोहात न पडता मी म्हटलं नाही, चालत करायची, आणि ते करून घेतलं मैयाने. नर्मदा परिक्रमा करत असताना अनेक अशा गूढ व्यक्तिमत्वांचे अनुभव येतात, प्रत्येकाला वेगवेगळे. ती व्यक्ती कोण आहे, म्हणजे परिक्रमावासी मिळत असतात, गावकरी भेटत असतात, पण अशी एखादी कधीतरी व्यक्ती सापडते जी अनेकदा आपण संकटात असो त्यावेळेला आपल्याला तारते. मग ती कोण आहे, कुठून आली, काय आली, आपल्याला काही आगापिछा माहीत नसतो. कोणाचं रूप आहे, काय आहे तो, एखादा कोणी आध्यात्मिक गुरु असू शकतो, मोठा संत असू शकतो, किंवा मैयाने पाठवलेला कोणीतरी तिचा सेवकही असू शकतो. तर असं कोणतं व्यक्तिमत्व, असा कोणी व्यक्ती तुम्हाला भेटला का? परिक्रमेदरम्यान तुम्ही वेगवेगळ्या वाटांवरनं जंगलातून जात असता, तेव्हा तिथे आम्ही कुठल्याही प्रकारचं GPS वापरलं नव्हतं. पण जेव्हा 2-3 वाटा दिसतात तेव्हा आम्ही नर्मदे हर म्हणजे जसं म्हणतात की 3दा नर्मदे हर बोललं की कोण ना कोण समोर येतच. असंच प्रत्येक क्षणी घडतं. म्हणजे कुठून तरी एक छोटी मुलगी येते किंवा कुठून तरी तुम्हाला दिसत नाही अशा कुठल्या तरी शेतातून तुम्हाला आवाज येतो की नर्मदे हर मैया, गलत रास्ते से जा रहे हो, सीधे हात जाओ, उलटे हात जाओ, असं ते तुम्हाला संकेत देत असतात. असं बऱ्याच वेळा घडत असतं. पण एक सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे बुधनीवरून आम्ही निघालो होतो आणि कोणीतरी आम्हाला सांगितलं की पुढच्या गावाला जायचंय तर तुम्हाला शॉर्टकट, म्हणजे जेवढा शॉर्टकट तेवढा तो कठीण. त्यामुळे आणि आम्हाला कसं फिरून जायचं रस्त्याने तर ते अंतर जास्त होतं, तर ते अंतर कमी करण्यासाठी आम्ही शॉर्टकट शोधायचो. पण ते शॉर्टकट शोधताना आमच्या नंतर लक्षात आलं की जेवढे शॉर्टकट तेवढे ते कठीण. मग कोणीतरी आम्हाला सांगितलं की जंगल मार्ग से जाओ, म्हणजे काहीतरी 10-12 किलोमीटरचं ते जंगल होतं, त्याच्यानंतर तुम्हाला ते गाव लागेल, फिरून गेलात तर थोडंसं जास्त वळण पडेल. तर आम्ही म्हणालो ठीक आहे. तेव्हा आम्ही तिघी होतो. तर त्या जंगलातून आम्ही जात असताना 4-5 वाटा दिसल्या आणि ते जंगल होतं पूर्ण सागाचं, त्यामुळे सुकलेली पानं सगळ्या वाटेवरती पडलेली होती. नक्की वाट कुठली हे कळत नव्हतं. परिक्रमावासींकडे प्रत्येकाकडे एक शिटी असते, म्हणजे आम्ही ठेवलेली असते, जेणेकरून जर रस्ता चुकलो तर शिटी वाजून कुणाला तरी शिटीचा आवाज जाईल आणि कोणतरी आपल्याला मार्गदर्शन करेल रस्त्याचं म्हणून. तर त्या रस्त्यावर आम्ही गेल्यानंतर आम्हाला 4-5 वाटा दिसल्या. आता लक्षात आलं की पुढे पूर्ण जंगलच आहे, आता कोण दाखवायला नाहीच आहे. मग अशा वेळेस आम्ही शिटी वाजवली, खूप वेळ शिटी वाजवली, 5-10 मिनिटं कोणी आलं नाही. मग आम्ही असं तिघीने ठरवलं की, म्हणजे मीच त्यांना म्हटलं की आपण तिघीने प्रत्येक वेगवेगळ्या वाटांना आपण जाऊन बघूया, की जिथे आपल्याला पाऊलखुणा दिसतील त्या पाऊलखुणाच्या वाटेवरनं आपण जायचं, पण परत तिघीने सांगायला ह्याच ठिकाणी यायचं, एका ठिकाणी, आणि मग सांगायचं की कुठला मार्ग आहे. असं ठरलं. मी एका वाटेला गेले, त्या एक वाशीच्या मैया मला भरूच नंतर भेटल्या होत्या, त्या होत्या, आणि एक पुण्याची मुलगी, अशा आम्ही तिघी वेगवेगळ्या वाटांना गेलो. तिघी परत त्याच ठिकाणी जमलो आणि तिघींनाही वाटा दिसल्या नव्हत्या, का तर ती सगळी पानं पडली होती, त्यामुळे कुठेच पाऊलखुणा दिसला नाहीत. आणि जसं जेवढं आत जात होतं तेवढं जंगल ते आत दिसत होतं. तर म्हटलं आणखीन खूप जंगलात जाणं आम्हाला तेवढं शक्य नव्हतं.
मग दुसरी एक वाट दिसली आम्हाला, थोडंसं डोंगर खाली उतरून एक वाट दिसली. तर आम्ही म्हटलं की कदाचित ही वाट असू शकेल. तर मी त्या दोघींना म्हटलं की तुम्ही त्या दोघी वाटेने जाऊन बघा, तोपर्यंत मी इथेच थांबते. आपण शिटी मारल्या, कदाचित कोणतरी ह्या वाटेने मागचा परिक्रमावासी कोण आला तर तो आपल्याला भेटू शकेल. त्या दोघी त्या वाटेने पुढे चालल्या होत्या. त्या पुढे जरा गेल्यानंतर एक टर्न होता, म्हणजे असा एक छोटा डोंगर होता, त्याला टर्न होता. मग त्या मला दिशेने अशा झाल्या की त्या पुढे जाऊन बघतायत. आणि मग शेवटी मी काय केलं की नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 3दा आवाज दिला. 3दा आवाज दिल्यानंतर एक माणूस बाहेर आला ज्याच जंगलातून. तर मी म्हटलं, अरे बाबाजी, हम लोग इतना सिटी बजा रहे थे, आप कहाँ थे? तर आपने सुना नहीं क्या? तर म्हटलं, नहीं सुना, अभी नर्मदे हर सुना आपका. तर म्हटलं, अच्छा, हम लोग रास्ता भटक गए, तर आप अकेले हो क्या? तर तिथे मूर्ती म्हणतात, आप अकेली मूर्ती हो क्या? म्हणजे इतकं छान आहे ना तिकडे, म्हणजे परिक्रमेत खूप शिकायला मिळतं. म्हणजे आपण कसं म्हणतो किती लोक आहेत तिकडे, कितनी मूर्ती हो. तर मैं कितना मूर्ति हो, अकेले हो क्या मैया? तो म्हणता नहीं, और 2 मूर्ति है, रास्ता देखने गई है. अच्छा, वही रास्ता है, वही रास्ते से आपको जाना है, चलो मैं भी वही रास्ते से जा रहा हूँ, मैं आपको दिखा देता हूँ. मग मी आणि ती व्यक्ती असे आम्ही दोघं चालत होतो. तेवढ्यात मी त्या दोघींना हाक मारली, नर्मदे हर, की हे आपल्याला भेटलेले आहेत, हे आपल्याला रस्ता दाखवत आहेत, हे पण त्याच गावाला जाणार आहेत असं त्यांनी मला सांगितलं होतं. मग त्या दोघींनाकडे हाच रस्ता आहे म्हटल्यावर त्या दोघी पुढे चालत राहिल्या. मला कुतूहल होतं की ही व्यक्ती, आपण एवढ्या शिट्या मारत होतो, एक 15 मिनिटं आपण इथे आहोत, तर तेव्हा ही व्यक्ती कुठे होती, आत्ता एकदम अचानक कशी आली, असं एक थोडी कुतूहल होतं मला, उत्सुकता होती जाणून घ्यायची. मी म्हटलं, आपण ह्या बाबाजींसोबत चालायचं, ह्यांच्याशी गप्पा मारत चालायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला काहीतरी क्लू मिळेल, कारण पुस्तक वाचून तो थोडासा परिणाम झालेला असतो. तर असं करून मी त्यांच्याबरोबर चालत होते. 1-2 किलोमीटर गेल्यानंतर ते म्हणाले, रुको हा मैया, मैं थोडा नीचे जाके आता हूँ. म्हणजे ते थोडासा डोंगर असा स्लोप होता, ते खाली उतरले आणि मी वरून बघत होते ते काय करतायत. तर ते खाली उतरले, त्यांनी सुकी पानं बाजूला केली, तिथून एक कुऱ्हाड काढली आणि ते परत वर आले. मी म्हटलं, बाबाजी ये आपकी है? म्हणता, हाँ, मैं जंगल में लकड़ी लेने के लिए आया था ना, तो मेरी कुल्हाड़ी है. म्हटलं, लेकिन बाबाजी आप तो मुझे 2 किलोमीटर पीछे मिले और आपकी कुल्हाड़ी इधर कैसी? ह्याच्यावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. म्हणजे हा किस्सा कदाचित आता त्या दोघींनाही माहिती नसेल, कारण कसं परिक्रमे जेव्हा तुम्ही असता तेव्हा अनुभूती सांगायची नसते की जेणेकरून ती थांबते. त्यामुळे मी हे कुणाशीच चर्चा केली नाही. मग फक्त त्यांनी रस्ता दाखवला की मैया देखो, ये सामने पहाड़ी है, ये पहाड़ी उतार होके आपको जो सामने नदी है वो नदी पार करके आपको जाना है, आगे खेतों से गांव मिलेगा, खेतों से जाके. तर मी म्हटलं त्यांना की तुम्ही पण येणार आहात ना, तुम्हाला पण त्याच गावाला जायचं ना? नाही, मेरी सीमा यही तक है, मैं इसके आगे नहीं जाऊंगा. असं ते म्हटल्यानंतर मी म्हटलं, आप मेरे लिए मैया हो, आणि मी त्यांच्या पाया पडायला गेले तर ते म्हणाले, नाही, मेरे पाव मत पडो, आप मैया हो मेरे लिए, आणि म्हणून ते निघून गेले. म्हणजे हा एक किस्सा मला खरंच लक्षात राहण्यासारखा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो, पण त्या दोघींनाही मला सांगता आलं नाही की नेमकं काय घडलं. रश्मिताई, नर्मदा परिक्रमा करत असताना मैयाचे भाऊ पण भेटतात असं म्हटलं जातं, आणि ज्यांना मामाजी म्हणतात, जे त्या जंगलातले लुटारू असतात आणि ते तुमच्याकडनं गोष्टी लुटतात. अर्थात त्यामागे लूटमार करणं किंवा तुमच्यातला हा भाग नसतो, तर आहे ते तुमच्याकडून सगळं एक काय म्हणू, सगळंच मैया घेते, त्यातला हा एक प्रकार असतो. तर तसा काही अनुभव आला का तुम्हाला? बऱ्याच वेळा हा शूलपाणीतला किस्सा आपण वाचलेला आहे किंवा यूट्यूबवर पाहिलेला आहे. पण आता शूलपाणी जंगलात हे असं कुठले प्रकार लूटमारीचे होत नाहीत. म्हणजे पूर्वी व्हायचे पण हल्ली होत नाहीत. मीही परिक्रमाला निघताना, म्हणजे शूलपाणी हे मैयाचं हृदय म्हटलं जातं, त्यामुळे असं ठरवलं होतं की मलाही शूलपाणीतून जायचंय. म्हणजे शूलपाणी हा नर्मदा परिक्रमेतला सगळ्यात अवघड भाग आहे. त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती, कारण ढोपरावर प्रेशर येतंय, तर आपण शूलपाणीतून कसं जाणार. पण आपल्यापेक्षा मैयाला आपली ताकद माहिती असते किंवा मैया तुम्हाला संकेत देत असते. आणि तुम्ही जेव्हा MP मध्ये जाल तर तेव्हाचे लोक म्हणतात की मैयाच्या हातात एक डायरी असते, ती ठरवते की ह्या वर्षी कोणी परिक्रमा करायची, प्रत्येकाची नावं लिहिलेली असतात, कोणी कुठल्या मार्गाने जायचं, कोणी काय खायचं, हे सगळं तिचं नियोजन असतं. त्यामुळे कदाचित माझ्यासाठी मैयाने वेगळा मार्ग ठेवला असावा. तर उदयन आचार्य आहेत, त्यांच्याशी मी संपर्कात होते परिक्रमेला जायच्या आधी, कारण त्यांचंच मार्गदर्शन घेऊन मी परिक्रमेला निघाले होते.
तर त्यांनी मला त्यांच्याशी मी बोलता बोलता असं सांगितलं की मला ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास आहे. तर तेव्हा त्यांनी फक्त ऐकून घेतलं होतं, पण नंतर त्यांनी एकदा मला खास फोन करून सांगितलं होतं की माई, मला तुला एक सुचवायचं आहे की शूलपाणीतलाच एक भाग आहे 52 गजा, तर तू 52 गजा मार्गे जावं असं मला वाटतं. तो आहे, शूलपाणी इतका कठीण नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही त्या मार्गाने जाताना सातपुडा पर्वत आहे, म्हणजे तेवढं कठीण तुम्हाला वाटणार नाही. जर तुमचे ढोपर दुखत असतील तर तुम्ही तो 52 गजा मार्गे जाण्याचा प्रयत्न करा. तर मग मी असं ठरवलं की बघूया. तरीही मला अगदी शेवटी शूलपाणीच्या आधी एक बडवानी म्हणून गाव लागतं, तर मी असं बडवानीत पण ठरवलं होतं की नाही, आपण शूलपाणीतून जायचं. नंतर त्या बडवणीचा जो हायवे आहे, त्या बडवणीच्या हायवेने जाताना मला एका गृहस्थांनी, तिकडच्या एमपीतल्याच गृहस्थांनी बाईकवरून जाताना नर्मदे हर मैया कहाँ से आए हो, मग त्यांना सांगितलं की बंबई से. अच्छा, इतना बंबई से दूर से आए हो. तर ते म्हणाले की आप एक मैया करो, एक काम करो, आप शूलपाणी से मत जाओ, आप 52 गजा मार्ग से जाओ. म्हणजे हा माझ्यासाठी दुसरा संकेत होता. आणि बडवानीच्या आधी एक शालिवाहन आश्रम लागतं, तिकडे भंडारी बाबा म्हणून एक महंत आहेत. तर त्यांच्याकडे आम्ही असं राहिलो होतो आणि सकाळी परत परिक्रमेला जसं सकाळचा प्रवास चालू करतो तसं निघताना ते मागून धावत आले, नर्मदे हर मैया, नर्मदे हर, रुको, आप एक काम करो, आप 52 गजा मार्ग से जाओ ना. म्हणजे हा माझ्यासाठी तिसरा संकेत होता. तर ह्याच्यावर मी ठरवलं की नाही, 3 संकेत आपल्याला 52 गजा मार्गे मिळालेत, त्यामुळे आपण 52 गजा मार्गेच जायचं. शूलपाणी तसं बघायला गेलं तर 120 किलोमीटरचं आहे आणि 52 गजा हे 260 किलोमीटरचं आहे. म्हणजे ते म्हणजे ते अधिक प्रवास होणार होता, पण म्हटलं ठीक आहे, मैयाचं नियोजन असेल. कारण एकदा तुम्ही परिक्रमावासी ओंकारेश्वरवरून संकल्प घेतलात तुम्ही की तुम्ही पूर्णपणे मैयाच्या हातचे कटपुतले असतात, इथे तुमचं काहीच चालत नाही. ती ठरवते कोणी काय करायचं. मोहाचे क्षण पण, म्हणजे मी थोडंसं बोलीन की मोहाचे क्षण पण बरेच असतात. माझ्याबरोबर जी एक पुण्याची मुलगी होती, तिला पांढरा ड्रेस घ्यायचा होता बडवानी थोडं शहरासारखं आहे आणि नंतर शूलपाणी चालू होणार होतं. तर ती म्हणाली की पांढरा ड्रेस आपण एक घेऊया. तर मी म्हटलं हरकत नाही. आम्ही संध्याकाळी त्या बाजारात गेलो, आम्ही तिने ड्रेस घेतला. ड्रेस घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की जिलेबी तळल्याचा वास येतोय. तर तिला मोह झाला खायचा, म्हणजे वास मलाही आला होता, पण असं ठरवलं होतं की नाही, परिक्रमेत आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे नाहीयेत. म्हणजे एक आपण विरक्ती घेतले तर त्या ह्याने आपण थोडंसं चालण्याचा प्रयत्न करू. तर ती मला म्हणाली, रश्मी चल ना आपण जिलेबी खाऊया. तर मी म्हटलं मी खाणार नाहीये. कारण ती म्हणाली का? मी म्हटलं नाही, परिक्रमेत असं विकत घेऊन काय खायचं नाहीये. म्हटलं उपाशी म्हणजे आता आपल्याला काहीच मिळणार नाही आणि दक्षिणा मिळाल्या तर त्यातनं आपण विकत घेऊन खाऊ शकतो, पण आपल्याला खायची इच्छा झाली म्हणून आपण विकत घेऊन खायचं नाही असं म्हटलं मी नाही करणार आहे. तर ती म्हणाली, तर तिला थोडासा असा राग आला की हे काय, म्हणजे तू परिक्रमेत असं जिलेबी कधी खाणारच नाहीयेस का? तर मी तिला सहज म्हटलं की मैयाने दिले तर नक्की खाईन, म्हणजे असं मोघमपणे मी बोलून गेले. पण शूलपाणीत जेव्हा आम्ही चालत असताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तर सातपुडा पर्वत आहे, म्हणजे आजूबाजूला वस्ती नाही, कुठली गावं नाहीत. आणि तिथून एक बाईकवरून एक व्यक्ती आली, नर्मदे हर मैया रुको, आपके लिए गरमागरम जिलेबी लाया हूं. म्हणजे ती माझ्याकडे बघते, मीही तिच्याकडे बघते. म्हणजे मैयानी आपल्याला द्यायला सुरुवात केली आहे, पण फक्त एक ठरवलं पाहिजे, आपल्याला काय मागायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे हे जिलेबी हे आपण सगळं आपल्या घरीही खात असतो, पण आपण जे घ्यायला आलोय ते मैयानी द्यावं असं खूप मनोमनी वाटत होतं. आणि खरंच मैयाने खूप भरभरून दिलं. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी असं मी नक्कीच सांगेन. प्रत्येक व्यक्तीच्या पुण्यसंचयानुसार, त्याच्या प्रारब्धानुसार त्याला ह्या अनुभूती माझ्या मते वेगवेगळ्या मिळत असतात. ह्या पूर्ण प्रवासादरम्यान नर्मदा परिक्रमा करत असताना आपण म्हणतो ना की आपल्याला जाणवतं आपल्यात काही बदल होत आहेत. तर असे काही बदल घडल्यानंतर पूर्ण केल्यावर परिक्रमा, नर्मदा परिक्रमा करायच्या आधीची रश्मी विचारे आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतरची रश्मी विचारे, हा 2 व्यक्तिमत्वांमधला फरक काय आहे, तर तो जाणवतोय का आणि तो कशा प्रकारे जाणवतोय? नक्कीच, कारण नर्मदा परिक्रमा हे मी पहिले फक्त प्रवास वर्णन म्हणून पुस्तक वाचलं होतं, पण जगन्नाथ कुंटेंमुळे मला ते आध्यात्मिक भाग त्यातला कळला. आणि ते वाचल्यानंतर असं वाटलं की आत्ताच्या ह्या युगात इतके चमत्कार असे होऊ शकतात का, हे मी बघण्यासाठी एक कुतूहलापोटी नर्मदा परिक्रमा करण्याचं ठरवलं.
पण वेळोवेळी मैयाने इतके चमत्कार आपण म्हणू शकतो त्याला, किंवा इतक्या वेगवेगळ्या अनुभूती मैयाने दिल्या की जे शक्य नाही अशा गोष्टी घडत गेल्या त्या प्रवासात. म्हणजे मला 128 दिवस लागले परिक्रमा पूर्ण करायला. तर त्या 128 दिवसात पूर्ण मैयाच्या स्वाधीन होतो. मोबाईल कमी वापरायचो, 2 जोडीच कपडे, तेच धुवून वापरायचे, जिथे खायला मिळेल तिकडेच जेवण मिळेल तिकडेच खायचे आपल्याला जेवण. पैसे असूनही कुठली गोष्ट विकत घेऊन खायची नाही. म्हणजे अगदीच तिथे तुम्हाला बरेच जण दक्षिणा पण देत असतात. तर मी माझे नेलेले पैसे कधीच वापरले नाहीत, कदाचित ते वापरावे लागले नाहीत. इतकी दक्षिणा तुम्हाला परिक्रमेत मिळत असते. तर ती दक्षिणा मिळाली की समजायचं की आज कदाचित आपल्याला दुपारी जेवण नाही मिळणार आहे. मग त्याचे कुठेतरी शेंगदाणे गूळ एवढं घेण्यापुरतीच आम्ही ते पैसे वापरायचो. थोड्याशा गोष्टीत म्हणजे कुठेही आश्रम मिळेलच असं नाही, झोपायला बिछाना मिळेलच असं नाही, आंघोळीला बाथरूम नाहीच, बाथरूम लॅट्रिन हा प्रकारच नाही परिक्रमेत. 2 जोडी कपड्यांवरती आपण राहू शकतो. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कळल्या की म्हणजे परिक्रमा किंवा असं म्हणतात की हे जे तीर्थक्षेत्र जे फिरतात हे वयाच्या 60 नंतर करतात. पण मी तर म्हणेन की त्याच्या आधीच करा. कारण आयुष्य कसं जगलं पाहिजे, आयुष्यात कधी कधी आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता एसीच पाहिजे, आता आपल्याला कपडेच नवीन पाहिजेत, म्हणजे खूप त्या गोष्टीत अडकत असतो आपण. पण हे सुख नाहीये. जे सुख आहे ते वेगळं आहे. आनंद म्हणजे नर्मदा म्हणजे नर्म म्हणजे आनंद, दा म्हणजे देणारी. म्हणजे ती खरंच इतका आनंद देते. म्हणजे अगदी आम्ही झाडाखाली निवांत झोपत होतो, कोणी बॅगेतलं काही चोरणार नाही ह्याचं कधी टेन्शन नसायचं. कुठेही झोपलो, कारण दमलेलं एवढं असायचं, कुठेही अगदी दगडांमध्ये मातींमध्येही झोपलोय आम्ही, पण गाढ झोप लागायची. एरवी आपल्याला बिछाना एसी असला तरी झोप लागत नाही. म्हणजे इतक्या छोट्या मोठ्या गोष्टी कळल्या ना की आयुष्यात प्रत्येकाने नर्मदा परिक्रमा करावी, जर आयुष्याचा खरा अर्थ कळायचा असेल तुम्हाला तर. कारण आपण हे सगळं बघतो, हे सगळं क्षणभंगूर आहे. जे खरं आहे ते मैया किनारी मला खरंच मिळालं. आणि तिथून बदल म्हणाल तर मी पूर्वी थोडीशी तापट होते. आता म्हणजे मी गोष्टी सोडून द्यायला शिकले की नाही, हे कदाचित हे आपलं नव्हतं. हे पूर्वी कसं त्या मागे धावायचं की नाही आपल्याला हे मिळालं पाहिजे, किंवा एखाद्या गोष्टीचा पटकन राग यायचा, त्याने मला का नाही विचारलं, त्यांनी माझा अपमान केला, मान, ह्या सगळ्या गोष्टी आपण माणूस आहोत, ह्या होत असतात आपल्याकडून. जाणीवपूर्वक म्हणा किंवा अजाणीवपूर्वक म्हणा, त्या होत असतात. पण तुम्ही परिक्रमा करता तेव्हा ह्या सगळ्याच्या पलीकडे तुम्ही जाता. कारण जेव्हा तुम्ही परिक्रमेत ही लोक जी तुम्हाला भेटतात, जी तुमची सेवा करत असतात, त्यांना कसलंच हे मान अपमान वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे आहेत ती लोक. आणि त्यांच्याकडून खूप शिकतो आपण. की तेही आता मी एक असं दृश्य बघितलं की एक मुलगी शाळेत जात होती, पण तिचा युनिफॉर्म होता तो अंगावर, तो इतका फाटलेला होता, तरीही ती खूप एवढं लांब चालत अंतर तिला शाळेत जायचं होतं. म्हणजे तिला ते शिकायची उत्सुकता होती. आपल्याला सगळं जवळ असतं तरी आपल्याला ते होत नाही, तेवढं करता येत नाही. म्हणजे ह्या लोकांना काही नाही मिळत तरी ते किती आनंदित असतात हे खरंच शिकायला मिळतं तिकडे. म्हणजे आध्यात्मिक भाग आहेच, पण एक काय म्हणतात, एक सामाजिक किंवा एक वैचारिक बदल आपल्यात खूप घडतो परिक्रमेमुळे. नक्कीच रश्मिताई, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून न्यूज डंका च्या प्रेक्षकांसाठी बातचीत आमच्यासोबत केलीत आणि तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण प्रवासासाठी शुभेच्छा. लवकरच आम्हाला तुमचंही एखादं नर्मदे परिक्रमेवरचं पुस्तक वाचायला मिळेल अशी एक अपेक्षा आहे करतो. आणि तुर्तास थांबूया. धन्यवाद. तर या होत्या मित्रांनो रश्मी विचारे, ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. तुम्हाला जर का परिक्रमा पूर्ण करायची असेल किंवा नर्मदा परिक्रमा करायची इच्छा असेल तर या इंटरव्ह्यूमधून तुम्हाला काही गोष्टी नक्कीच कळल्या असतील अशी अपेक्षा आहे. आम्ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे लोकांचे इंटरव्ह्यू आपल्यासाठी या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. ते पाहण्यासाठी न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला कसा वाटलाय हे कमेंटवरून आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.